करते भाई, सबस्क्राईब करा प्लीज. पाया पडते मी, करा. सो हाय गाईज, कसे आहात सर्व एंड वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी उठल्या उठल्या माझं घसा पण खराब आहे, माझं डोकं पण दुखतंय. सो चाय. आणि ऑब्व्हियसली थंबनेल बघून कळालं असेल की बर्थडे व्लॉग आहे, बट आज माझा बर्थडे नाही आहे. माझा बर्थडे होता 27th ऑफ मार्चला आणि आज आता एप्रिल महिना चालू आहे. ठीक आहे, माझा बर्थडे सेलिब्रेट न करण्याचे अपरंपार रिझन्स होते. माझा बर्थडे सेलिब्रेट नाही केला बिकॉज माझी एक फॅमिली मेंबर हॉस्पिटलाइज्ड आहे, जी आता टचवूड चांगली आहे. आणि माझे एक्झाम्स पण होते एप्रिल महिन्यामध्येच. 2 एप्रिलला माझी एक्झाम होती सीईटीची. आणि माझा बर्थडेचा ड्रेस सुद्धा आलाच नव्हता. सो मी माझ्याकडे विदाऊट एनी ऑप्शन मला बर्थडे माझा शिफ्ट करावा लागला. आणि मी कंटिन्यू मुंबईला होते. माझ्या बर्थडे दिवशी पण मी हॉस्पिटलमध्ये होते, बर्थडे दिवशी, बर्थडेच्या आदल्या दिवशी. आणि इट्स ओके, आता मी माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये काय. तर माझा बर्थडे मी आज सेलिब्रेट करतेय बिकॉज आता माझा ड्रेस पण आलाय, आता काय इश्यू पण नाही, मी आता घरी आहे. करून टाकते आता, चलेगा. अभी मेरे को कोई प्रॉब्लेम नहीं है. ऐसे आधी खूप मला प्रॉब्लेम असायची की अरे माझा बर्थडे आहे, बर्थडेच्या दिवशीच बर्थडे झाला पाहिजे माझा. आता नाही असं काय. अभी वो गया मेरा वो वाला फेस. आणि आज बर्थडे दिवशी माझा फेस खराब आहे. मला इथे फोडा आलायत, मला इथे डाग आहे, इथे इथे मला काय माहिती इथे कधी मला पिंपल्स नाही आले, मला आता यायला लागलेत. कभी ना कभी चले ही जाएगा. कडकडीत चाय मस्त अशी असली ना आल्याची, तर बेस्ट बेस्ट असतं. आता मस्तपैकी नाश्ता करते. माझा माहिती गो टू नाश्ता एकच असतो, ऑमलेट आणि ब्रेड. हॅलो हॅलो, इथे मी डिनरला जाते. सो एवढा दिवस माझं खूप हेक्टिक होता, खूप खूप धावपळ होती माझ्या आयुष्यामध्ये. ठीक आहे. आणि भाई माझी जी एक्झाम गेली आहे ना, छान गेली आहे. ठीक आहे. आधी मला फक्त एकच एक्झामचं टेन्शन आहे, ते असायचं ग्रॅज्युएशन. आता मला ग्रॅज्युएशनचं टेन्शन न असून मला ह्याचं टेन्शन आहे की सीईटीच्या पेपर मध्ये काय असेल. बिकॉज आपल्याला खूप कॉन्फिडन्स मध्ये वाटतं की हा सर्व आन्सर करेक्ट करेक्ट टाकलेत, पण नंतर तेच आन्सर इनकरेक्ट येतात. ते खूप अजीब वाटतं. दिस इज माय नाश्ता. असं मला खूप आवडतं. ब्रेडच्या मध्ये ऑमलेटचे 2 असे तुकडे टाकून खायला. मी सांगू लगेच, माझ्या बर्थडेच्या दिवशी आहे ना, मी एका जागेवर नव्हती. माझ्या बर्थडेच्या आदल्या दिवशी पण मी हॉस्पिटलमध्ये होती, बर्थडेच्या दिवशी पण मी हॉस्पिटलमध्ये होती. माझी मम्मी खालतून, बिकॉज एकच जण थांबू शकतं पेशंट सोबत, तर खालतून वर आली माझी मम्मी, हॅपी बर्थडे रिया. क्यूट होतं. मला माहिती अनएक्सपेक्टेड होता माझा बर्थडेचा दिवस माझा. बिकॉज खूप साऱ्या लोकांनी मला कॉल करून विश केलं, जे की खूप, टू बी ऑनेस्ट, खूप अनएक्सपेक्टेड होतं मला कॉल करून विश करणं. बिकॉज जास्त कोणी आधी नव्हतं केलेलं. ह्या टायमाला खूप लोकांनी मला स्पेशली कॉल केला. बरोबर 12 वाजता मला विश केलं, माझ्या फ्रेंड्सनी मला कॉल केला. सो इट वॉज नाईस. ते ॲक्च्युली हार्ट वॉर्मिंग असं होतं. आणि खूप लोकांनी माझ्यासाठी व्हिडिओज वगैरे बनवले, मला मेसेज केले, मला विश केलं. मी सविस्तर खाते, म्हणजे मला रेडी होताना भेटते किंवा थोड्या वेळानंतर भेटते. बाय. फायनली निघाले घरात, मला उशीर झालाय. आणि हा खूप छान ड्रेस आहे. माहिती, मी केस असेच बांधले, मी केस सोडणार आहे कारण मला आता एकदम तोंडावर केस आहे, बिकॉज मी गाडी घेऊन जाते. मेन माझा टास्क असतो बिल्डिंगहून बाहेर जायचं. मला चांगलं, मी आज छान दिसते बोलून बोलते बावड्या डोक्याची वगैरे. मला काय काय बोलतो साहेब, बोल. हे मम्मी बघेल माझी, बोल. बावणे विथ बावणे डोका. आता हे मम्मी बघेल माझी. पाहुणा नाही उडते. हे मस्त दिसते. हिल्स का घातले मला समजत नाही. ऑलरेडी हायटेड आहे भाई. माझ्याकडे ना क्रॉक्स होते, मी क्रॉक्स घालून येऊ ह्याच्यावर. अरे तुझ्याकडे स्लिपर्स पण होते. ओव्हरऑल आउटफिट दाखवलं. ए वाव यार, सही में छान दिसते. फायनली रिझर्वेशन केलेलं आहे.
पुढच्या पट्ट्याला लग्न, सीधा लग्नाला. बस अजून नको बस झालं, छान दिसतंय. एवढं छान पोज का देते? मी तर पीस, हर एक गोष्टीमध्ये पीस पीस. ऍक्च्युली छान आहे माहिती, फक्त मला वजन कमी केलं पाहिजे बस, मग कुछ नाही, बाकी सर्व सेट आहे. मी तर हाय डाएटवर 10 दिवसापासून. तुला गरजच नाही, तू ऑलरेडी एवढी फिट आहेस. मग ऑलरेडी छान दिसते भाई. लड़के के पास देखो क्या क्या है. मी मुलगी असून माझ्याकडे नाही भाई. ही आहे परत तुला काय बोलायचं? मी कोण आहे? हे काय आहे मला माहिती पण नाही. लिपस्टिक आहे, लिप ग्लॉस आहे. ओके. आणि काय काय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्रश आहे हिच्याकडे तर. परत हे काय मार्सचं लिप लायनर आहे. आणि हे पण लिपस्टिक. किती भाई, हे लिप ग्लॉस लावते. ते काय दिसतच नाही. प्रॉपर नाही दिसत. ठीक आहे, दिसलं. छान दिसते लिपस्टिक. अमेरिकेची. हा अजून लाव, अजून लाव. वरच्या ह्याला आणि कॉर्नर्सला. आम्हाला स्वतःला आता दिसत नाही काय. मस्त हा gloss. मी जास्त ना लावते कारण ऑलरेडी बहुत चमकता है ब्रो. लड़कियों के चूचले. Being a girl is not easy guys. ओ आणि सर्व सेफ्टी मेजर्स. हा पेपर स्प्रे. या पोरीकडे पेपर स्प्रे है. जैसे कि ड्रेस पहन के निकलोगे. ऐसे पहन के निकलोगे तो ये तो लगता ही है. लाईक लेजिट. आम्ही माहिती हा पेपर स्प्रेचा किस्सा आहे, मी सांगते तुम्हाला लोकांना. हा पेपर स्प्रे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो, आम्ही SY ला होतो ना आपण तेव्हा. आम्ही सेकंड इयरला होतो. मी एवढी हे का दिसते, सेकंड इयरला होतो तेव्हा आम्ही हा पेपर स्प्रे हा साहिलनी आणि कोणी अजून कोणी मारलेला, साहिल आणि भूषण वाटत होते आमच्या कॉलेजमधले फ्रेंड्स. त्यांनी हा पेपर स्प्रे कॅन्टीन मध्ये मारला. फक्त 1 पफ त्यांनी केला आणि सर्व खोकत खोकत बाहेर आले. माहिती तेव्हा मी नव्हती. थँक गॉड मी नव्हती तेव्हा. कॅन्टीन मधले सगळे सगळे लेजिट सगळे बाहेर आले. लाईक वाव, हे काय आहे. किती लिप ग्लॉस आहे भाई. हे पण लिप ग्लॉस आहे. केस, एक तर केस माझे एकदम असं वाटतं इस्त्रीने ओढलेत मी केस माझे. दाखव दाखव. हे इसकी बॉडी है और मेरे मोटापा. मेरा मोटापा आहे गाईस. जान्हवी सोबत राहून मला कळलंय मेकअपची अहमता. नाही तर मेकअपच्या नावाखाली मला फक्त कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टिक लावायची, बस झाला माझा मेकअप. आता माहिती पडलं काउंटर, डान्सच्या वेळेस काउंटर बोलते वाव. कॉन्टोर, परत ब्लश. परत ब्लश मी कधी आयुष्यात लावलं नाही. मी आता लावायला ब्लश, आता मी लावायची नाही. आता संध्याकाळ होईल आणि आता एवढं सुंदर दिसेल ना. आणि इकडे सर्व पेहरदार इथे नाईस. चांगलं माहिती सिलेक्शन या टायमाला छान आहे माहितीये. मागच्या टायमाला आम्ही बॉम्बे वेलट मध्ये गेलेलो असंच. मी घेते चल. हाय हॅलो. खूप लेट आलास. जाना खूपच लेट. फायनली आ गया. अरे बाप रे, ये तो कैंसिल किया हुआ था ना. इसका क्या हुआ? ये वापस कैसे आया ड्रेस? मी ऑर्डर केली. एवढा लेट आला तर माणूस बघ. मला बोलते ग्लिच झालं. ग्लिच झाली का? अरे नाही, हे रीऑर्डर केलंय मी बावळट. हे वाला रीऑर्डर केलंय मी बिकॉज आय लव्ह दिस ड्रेस. बाय द मी आम्ही आहोत 9-10 पर्यंत. अरे क्या मुर्गी चालू इतकी भाई. ब्लॉग चालू आहे. मुर्गी चालू आहे. नाही यार, मी इतकं मोठं शूट सोडून आलो ना. हा मग माय डे इज इम्पॉर्टंट दॅन युअर शूट. ओके शट अप. तिची भांडत झालंय मी. ती शिया आला त्याला. अरे मी तिला व्हिडिओ कॉल कर ना. आधी आमचं होती व्हिडिओ. माझा फोन नाही उचलणार ती बाई. माझा का भडकली आहे ती आता. ती अरे तुझा पासवर्ड काय आहे? काय बोलू यार वाडकर, समजत नाही पोरींना. अब तू गया. अब तू गया क्या बेटा. अब तू गया. अब तो तू गया बेटा. अब तो तू गया. असं बोलू.
लावलेलं आहे. ओ ब्रो, हे मला पाहिजे होतं. काय हे अच्छा क्लच आहे हा हा बघ. serious? हा बघ. सेम सेम आहे एक्स्ट्रा मंगालीवर. आणि तिने हायफनचा हे होतं माझ्याकडे, पण फक्त दुसऱ्या ह्याच्यामध्ये. पण नाईस ब्रो. हे मला हे हवं होतं भाई. हे ऍक्च्युली क्यूट आहे. खायची गोष्ट काय असते भाई? मी विचार केला मी काहीच नाही करणार माझ्या बर्थडेला, ना केक ना नथिंग ना. अरे हो हो रे, कॅडबरी सेलिब्रेशन वाटतं मला पण. वेट वेट, आय शो यू. अरे अरे पागल झाली. दिला नको बोलू. भाई काय बालवाडी दिसत तू. मला खूप आवडतं हे ब्रो. मी का माझ्या ब्लॉग मध्ये बोललेली मला आवडतं म्हणून. मिनी ब्लॉग. Eating chocolate balls. इकडे काही नाही. एक पोपटाचा क्लचर दिलाय guys. इकडे जरा, इकडे जरा. एक पोपटाचा क्लचर दिलाय guys. ए भाई, दिलं ते खूप मोठी गोष्ट आहे. शाळा Chocolate दिलीये. आणि अजून एक चॉकलेटच दिलंय. तू काय दिवस बरं ब्रो मी यार. एवढं भावासारखं प्रेम दिलंय, जपलंय दिला. आ, तू काय भावासारखं प्रेम मला पण भेटू भाऊ. शकते का? तू विकत घेऊ शकते का भावासारखं? पण माझ्याकडे ऑलरेडी 4 भाऊ आहेत मग काय, सगळे. माझं जरा जास्त आहे. मी जाड आहे. माझं जास्त भेटतं प्रेम. तू बोल जाड्या माझ्या घराच्या भाऊने बघितलं नाहीये. ती अक्का- आण भावा इकडे. EMM चुकीचं केलंय. हॉटेल मॅनेजमेंट करावं लागेल. सी वरून सर्विंग इन अ रेस्टोरेंट. ए भाई, पहले घर पे करता था. पहले घर पे करता था. आज मैं बीबी ने उसको बोला कि ऐसा नहीं करना. आप किया ना करो कि क्या खाना. कुठली काय मला तुझे फ्रेंड्स वगैरे एवढे पदार्थ मी कधी घरी खाल्लं ना हे सर्व टाका ब्लॉग मध्ये. म्हणून. इझी इझी. Under the what? Under the stars. Glad we met under the stars. इशू भी कुछ तो बॉक्स दिखा. Glad we met under the stars. Oh my god. एक डिश खत्म हो गया, दूसरा आया. फोटोशूट गाइस. लाईव्ह फोटो. किती सुंदर एम्बियन्स आहे ब्रो. बेस्ट. Tell us, Rhea, what happened? Tell us. रुक. Let me take my mic. Hello, 3, 2, 1. सो आत्ताचा ताजा खबर अशी आहे. ए तू चुप राहा. सिरियस मॅटर आहे काहीतरी. मम्मीला बोलला काय? मम्मी तर तुझा यायच्या नंतर. विषय असा झालाय गाईस, आम्ही हवाबाजीमध्ये बिल केलेलं मस्तपैकी. ठीक आहे. खाल्लं ठीक आहे. चांगल्यापैकी खाल्लं आम्ही. आणि ब्लॉग मध्ये गेलो पाहिजे. हॅपी बर्थडे. सो विषय असा झाला की आम्ही 2 पदार्थ मागवले आणि 3 पदार्थ अजून एक्स्ट्रा मागवले. ठीक आहे. तर त्या पदार्थांमध्ये अशी गंमत झाली की आमचा हिशोब काहीतरी वेगळा होता आणि जेव्हा बिल आलं तेव्हा हिशोबाच्या पलीकडे काहीतरी गेलं आणि 3x डबल आलाय. आणि आता विषय असा आहे की आम्ही आमच्या एका मैत्रिणीला सांगितलं की पैसे मागवायला, पण तिचा इगो मध्ये येतोय त्याच्यामुळे आम्ही बसलोय. हा, आणि ती बोलते ती भांडी असेल पण ती पैसे नाही देणार. आणि आताच्या पण परिस्थितीत आम्ही इतके मूर्ख पोरं आहोत की आम्हाला बिल भरायचं पण आम्ही इथं ब्लॉग बनवत असतो. सॉरी, त्याची आता फाटली की त्याला इथं बंधून ठेवतील. नंतर मम्मी मारेल. मम्मी कॉल बिल करेल की कुठे आहे साई, कुठे आहे तू. बजेट माहिती होता 1000च्या खूप वर होता आमचा बजेट, बट तो 2000च्या पण वर झालं असं वाटतं आता. 5-star रेस्टॉरंट आहे. 5-star रेस्टॉरंट. अरे तो रोशन सगळे खाते पाहिजे मला भेटले. माझ्याकडे परत नाही येणार कधी. आम्ही भाऊ बहीण हा ना. बिल नाही दिला ना तो तुझी मारायला. साई बोलत फक्त फोटो काढ आता लगेच फोटो काढ. पैसा वसूल करायचा ना. आता 200 रुपयाचा साईन मागवणार आहे कुठून तरी. मी पण नाही मागवणार आहे. माझ्या मेरे पास कुछ नहीं, मैंने ऑलरेडी घर से इतने रियाचे चाहने वाले आहेत. तिला मॅगी वरनं PR आलेला आहे. तो पण बालटा रे. मॅगी खाल्लीस, पैसे नाही घेतले. किती मूर्ख असशील तू.
बार्टर होता, बार्टर मध्ये नाही. एक कोणाला? काम करू आपण, त्या वेटरला फीचर करूया आपण चांगल्यापैकी. ठीक आहे, त्याला बोलू माझे किती किती फॉलोअर आहेत बेटा, किती फॉलोअर आहेत? तो बघून माझी लाज काढायला. माझे 2000 लोक ओळखतात. माझी इंस्टावर 1000 पैकी तो मुश्किल एक वर खाली होत असते. एका ह्याच्यामधून जास्त पडले. हमारे यूपीआई का इशू है, हम लोग प्रिपेयर कर रहे हैं को. दोनदा तीनदा येऊन गेला तो पेमेंट. इतना अच्छे से ब्लफ कर लेता हूँ गाइस. ले तुला मग मस्किटो स्प्रे मारते हा पोरगा. मग तिकडे ठेवलं त्यांनी मस्किटो स्प्रे वगैरे दिला आम्हाला. त्या बिचाऱ्याचा सोप खाऊन होत नाही, तो कधी सोपावर सोप खातोय. एक कोक पियालाय सोप खातोय आणि आता बोलतो फोटो मार. कोक संपून टाकलं. ठीक आहे, खाल्ला आम्ही सर्वांनी. त्यांनी फक्त 2-3 चिकन खाल्लं आणि कोक पिलं. तरी टेन्शन येतं. आम्ही एवढं खाल्लं, आम्हाला काहीच टेन्शन नाही. प्लॅनिंग बघ आपल्या. इथून फक्त खाली उतरण्याची प्लॅनिंग चालू आहे, काही वेगळं चाललेलं नाहीये. पैशाची मोजणी करते त्याची की भरतील आता. आणि legit काहीच फायदा नाही सर्व होऊन. तुझी इज लाईक परत येणार ना बाबा. टेन्शन एवढं की पोरगा फोटो काढायला लागला. परत मी कधी नाही. पाठवले मम्मीने मला 200. आले. मम्मी म्हणणार की मम्मीने 200 रुपये पाठवले. गलती से अच्छे देतात साई सर्वांचे सामान. हो गया गाइस, आज के लिए इतना ही था. बाय बाय. हेक्टिक बाय बाय नाही, एवढं लवकर बाय नाही. लाखो कभी टैगलाइन हो गया. बाय 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 ए बाय. I said bye bye. रे Calling China boringly. बोलली का? Yeah, I studied, you know, shit. ही ब्लॉग साठी एवढं करते भाई. सबस्क्राईब करा प्लीज. पाया पडते मी करा. हा इंट्रो हा मी तर ब्लॅक प्लीज दुसरा टेक आहे. बाय करायचं दुसरा टेक. बाय का दुसरा टेक घेतला. कॅमेरा शायर. हॅपी बर्थडे वन. काय करते? बाय बाय. फायनली एवढा कश्मोकश नंतर कधी आली. ओ नॉट बॅड, छान दिसते. माझा मेकअप टिकला. टोल्ड यू. थांब मला कॅमेरा साफ करू दे. एवढा कश्मोकश नंतर फायनली माझा मध्ये साफ कॅमेरा साफ केला की खराब केला मला समजत नाही. अनएक्सपेक्टेड बट आय लव्ह इट. थॉटफुल गिफ्ट. पोचली घरी. लेट झाला मला घरी यायला, खूपच लेट झालाय. I have changed the mic. I think this is connected right now. So तेच की बर्थडे दिवशी बर्थडे करत नव्हते, मग कायच जास्त अजून सेलिब्रेट करू मी. बट एनिवेज मला ज्या लोकांचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता ते लोक होते माझ्यासोबत. जे एनिवेज बट मला कोणाकडूनही गिफ्ट एक्सपेक्टेड नव्हते. बिकॉज मी गिफ्टची एवढी हवरी नाही आहे. मला गिफ्ट एवढे नाही आवडत. म्हणजे आवडतात, कोणी मला गिफ्ट दिलं स्वतःहून तर ठीक आहे मला आवडेल. पण मी कधी मागत नाही असं की मला हे गिफ्ट दे. मस्त कधी बोल मी एखाद्या वेळेला, बट मला हे गिफ्ट दे, मला ते हवंय, ते हवंय, हे हवंय, हे नखरे नसतात माझे. ठीक आहे, बट मला दिलं गिफ्ट. मला जान्हवीने गिफ्ट दिले आणि दॅट वॉज टू क्यूट. एक तर मी घेऊनच बसली. अकलाच्या किती किती क्यूट आहे. हा तिच्याकडे ऑलरेडी होता जो मला आवडलेला, मग तिने मला नवीन आणून दिला. आय लव्ह यू. आणि अजून एक गिफ्ट आहे अँड तो गिफ्ट मला खूप आवडला. बिकॉज तो माझ्या एका फ्रेंडनी मला दिला. माझी बेस्ट फ्रेंड, जी माझी सर्वात पहिली कॉलेज फ्रेंड होती, पूनमने. तिने लाईक लेजिट एफर्ट्स काय असतात. लुक एट दिस ब्रो. हे खूप ओल्ड स्कूल आहे. तुम्हाला वाटेल अरे रॅन्डम कार्डबोर्ड मध्ये बनवलं, पण हे बनवायला कष्ट लागतात. ठीक आहे, ते असंच नाही बनत. हे ऍक्च्युअली माझे नाही होणार बनवणं. मी कंटाळेल, मी वैतागेल, काहीतरी होईल. बट मी एवढं भाई लुक ॲट द डिटेलिंग. ते रिबन्स लावलं, हे 21st हॅपी बर्थडे वेगळं वेगळं लावलं आहे. इथे स्टिकर्स लावले आहेत, फोटो चिपकवले. इथपर्यंत नाहीये सीमित. ठीक आहे, मी दाखवते एक सेकंड. आणि खूप क्यूट आहे. मी ह्याला कधीच नाही फेकणार.
Just oh shit. Sorry. Just look at this, bro. Oh, wait. Are you serious? This is something called as efforts. ठीक आहे guys. पूर्ण नाही दाखवणार बिकॉज इट्स अ पर्सनल. दाखवलंय तसं तरी. बट भाई यासाठी खूप काय गोष्टी लागतात. एफर्ट्स आहे. आय जस्ट लव्ह यू पूनम. सो मला ऍक्च्युली माझ्या फ्रेंड्सनी एफर्ट्स घेतले माझ्यासाठी बिकॉज गिफ्ट्स अँड ऑल ते तरी सुद्धा ठीक आहे. हे सर्व करणं इट्स लाईक ह्याला एफर्ट्स लागतात, डोकं शांत लागतं, टाइम लागतो. आय एम शुअर हिने ह्यावरती खूप टाइम वेस्ट केला असेल माझ्यासाठी, बट इट्स टू क्यूट. मी ह्याला कधीच खराब नाही होऊन देणार, टू बी ऑनेस्ट. अँड आय लव्ह यू पूनम फॉर दिस. थँक्यू. अजून लोकांचे गिफ्ट याचे बाकी आहेत, ते अजून आले नाहीत बिकॉज आय डोंट नो थोडा टाइम, बिकॉज मी ह्या टायमाला इथे नव्हतीच जेव्हा बर्थडे होता. बर्थडेच्या खूप नंतर मी इकडे आले, सो मी आता करते. मला एक एक कवर मला आधी वाटलं पूनमचं काहीतरी देतेस तुम्हाला, ते नव्हतं मला माहिती आहे देतेस. थँक्यू थँक्यू थँक्यू. घरी जाऊन लेजिट यार. थँक्यू थँक्यू. ते बघ छान दिसते बाय. खूप छान होता माझा बर्थडे. मला खूप आवडलं. खूप क्यूटली सेलिब्रेट झाला. नो केक्स, नो बुकेज, नथिंग. सिम्पल बट येट ब्युटिफुल अँड एपिक. एपिक होता माझा बर्थडे. ठीक आहे, तिथे समजलं असं मला ब्लॉग म्हणून काय एपिक होता. जी एन टायमाला आमची वाटोळं लागलंय ना. एनिवेज बट दॅट्स इट फॉर द ब्लॉग. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. खूप सिम्पल आहे बट प्लीज पूर्ण हा इथपर्यंत बघता म्हणजे पूर्ण बघितलं असेल. एनिवेज सो एवढंच होतं माझा बर्थडे. अँड खूप टायमानंतर मी ब्लॉग टाकते. आय नो बिकॉज एवढा वेळ मी ब्लॉगसाठी माझ्याकडे काही नव्हता, एक्झाम्स वगैरे होते. एनिवेज सो दॅट्स इट. सो बाय. आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इंस्टावर फॉलो करा मला. ठीक आहे, बाय. आणि प्लीज थोडं जास्त काहीतरी क्रिएटिव्ह. मी तुम्हाला का बोलू क्रिएटिव्ह, मला व्हायला पाहिजे. एनिवे सॉरी, बाय.